उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त त्रैलोकी मात दयाची 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 केला भगवत गीते अर्थ भगवत गीते केला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थ त्रिलोकी ऐसे समर्थ त्रिलोकी बोलविला रेडा चालविली बिंती बोलविला रेडा चालविली बिंती बोलविला रेडा चालविली बोलविला रेडा चालविली सांग देवा ते उपदेशिती सांग देवा ते उपदेशिती सांग देवा ते उपदेश सांग देवा ते केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थ त्रिलोकी ऐसे समर्थ त्रिलोकी ऐसे समर्थ ऐसे समर्थ एका जनार्दनी समर्थ ते भक्त 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 देवत्यांचा अंकित दास होय देवत्यांचा अंकित दास होय देवत्याचा अंकित दास देवत्याचा अंकित दास देवत्याचा अंकित दास देवत्याचा अंकित दास एका जनार्दनी समर्थ भक्त जनार्दनी समर्थ ते भक्त एका जनार्दनी समर्थ भक्त जनार्दनी समर्थ ते भक्त देवत्यांचा अंकित दास देवत्यांचा अंकित दास देवत्यांचा देवत्याचा अंकित दास होय देवत्याचा अंकित दास केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थ त्रिलोकी ऐसे समर्थ त्रिलोकी उदार भक्त उदार भक्त उदार भक्त बोला उदार भक्त उदार भक्त
उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त त्रैलोकी मात जयाची त्रैलोकी मात जयाची बोला त्रैलोकी मात जयाची त्रैलोकी मात जयाची केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त त्रैलोकी मात जयाची त्रैलोकी मात जयाची त्रैलोकी मात जयाची त्रैलोकी मात जयाची केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ
ऐसे समर्थ त्रिलोकी ऐसे समर्थ ऐसे समर्थ त्रिलोकी ऐसे समर्थ त्रिलोकी ऐसे समर्थ त्रिलोकी केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ केला भगवत अर्थ केला भगवत गीते टाळ वाजवा टाळ विठ्ठला त्रैलोकी मात दयांची केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ तिही लोकी बोलविला रेडा चालविली भिंती सांग देवा ते उपदेशिती केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ त्रिलोकी एका जनार्दनी समर्थते भक्त एका जनार्दनी समर्थते भक्त देव एका जनार्दनी समर्थते भक्त देव त्यांचा अंकित दास होय केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ त्रिलोकी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आई नमो त्रिभुवन पावनी आदित्रय जननी देवाची आदित्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेरू यावरी न करावा अवघेरू अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा यावर न करावा उदार भक्त त्रैलोकी मात जयाची त्रैलोकी मात जयाची केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ ती लोक ज्ञानोबारायांच्या दरबारातली सेवा आहे आणि प्रतिवर्षी आहे. महाराष्ट्राची निवडणूक झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांचा शपथविधी व्हायचा आहे. हे निवडून आलेले राजे आहेत. आमचा जो राजा आहे ना निवडून आलेला नाही, तो सम्राट आहे. विठ्ठला विठ्ठला त्याला निवडून यावं लागत नाही. त्याच्यावर अविश्वासाचा ठराव कधी येत नाही. 700 वर्षामध्ये आमचा जो राजा आहे त्याच्यावर अविश्वासाचा ठराव आलेला नाही, येणार नाही. ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये पावल्या खेळताना पुण्याचे एक गृहस्थ आमच्या बाजूला उभे राहिले होते आणि त्यांनी खेळ संपल्यावर मला असा प्रश्न विचारला, हू इज युअर कॅप्टन? म्हणजे तुमचा कॅप्टन कोण आहे? कारण मिलिटरीमध्ये परेडला ऑर्डर द्यावी लागते. सुंदर प्रश्न. तुमचा कॅप्टन कोण आहे? मी त्याला सांगितलं, आवर कॅप्टन इज ज्ञानोबाराय. म्हणजे ज्ञानोबाराय कुठं आहेत? समाधीस्थ आहेत. किती वर्ष झाली? 700 वर्ष झाली. त्या कॅप्टनची ऑर्डर तुम्ही पाळता? म्हणलं होय, आम्ही त्यांची ऑर्डर पाळतो. उभारीला ध्वजती लोकावरी उभारिला ध्वजती लोकावरी उभारिला लोकावरी उभारिला लोकावरी
तिही लोकावर. थोडक्यामध्ये सांगतो, वेळ होऊ नये. झालं तर चालतोय का? चालते. बुवा चालतोय का? ओटी 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 म्हणजे ओव्हर टाईम. ओव्हर टाईमचा चार्जेस जास्त असतो बरं का. विनोद सोडा. तीही लोकावरी. या लोकामध्ये आहे तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. या लोकामध्ये मग व्यास वाल्मिक बोलाविले, त्यासही तीर्थ सांगितले, तीही शिवतीर्थ शिवजुनाट असे केशवा. या शिवतीर्थाचा महिमा कौना वर्णवेल पुरुषोत्तमा. पंढरी पांडुरंग महात्मा भीमा तीर हे उत्तम. याही भूमंडळ. स्वर्गामध्ये इंद्र म्हणे विष्णू भक्त थोर, प्रत्यक्ष ये हरिहर, निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर, हेही अवतार हरीचे. पाताळामध्ये ऐसा रंग स्थिरावला, जय जयकारी घोष केला. जय जयकार प्रवर्तला, तेने चमकला उठिला पाताळीचा शेष. ऐकोनी विष्णू कीर्तन, तयासी आले पैस्पुंदन. उच्चार रामकृष्ण मृत्यू लोकासी, सहस्रवदन स्तुती करी, सहस्रवदन स्तुती करी, हरे नमस्कारी रे हरे, हरे नमस्कारी रे हरे. वाहुनी तुळशी मंदिरे ज्ञान देवा पूजिले. ऐशी चराचरी कीर्ती जानते ऐसी चराचरी कीर्ती जानते, ऐसी चराचरी कीर्ती जानते. अशी ज्यांची चराचरामध्ये कीर्ती आहे, म्हणून नाथराय म्हणतात एका जनार्दनी समर्थते भक्त. एका जना समर्थते भक्त. ज्ञानोबारायांचा एक गुण या अभंगामध्ये सांगितलं आहे, उदार भक्त. संत उदार आहेत. औदार्य सगळ्यांच्याकडं नसतं, सगळ्यांच्याकडं नसतं. औदार्य हा गुण आहे, तो सगळ्यांच्याकडं नसतो. आपण एखाद्याला जेव्हा दान देतो तेव्हा
गुण म्हणून देत नाहीत, धर्म म्हणून देतो. आपल्या दारामध्ये याचक आला, मग तुम्ही त्याला दान द्यायचा. गुण म्हणून का धर्म म्हणून? धर्म म्हणून. काहीतरी दिलं पाहिजे ना, म्हणून गुण वेगळा. काही लोकांच्या अंगामध्ये दान हा गुण असतो. कर्णाच्या अंगामध्ये दान हा गुण होता, धर्म होता. गुण त्याचा गुण आहे तो. जसा तुका म्हणे गुलचंदनाचे सुवास देणं हा चंदनाचा जसा गुण आहे, तसा दान करणं हा कर्णाचा गुण होता. एकदा धर्मराजाने विचारलं कृष्णाला, का हो तुम्ही धर्म करणारा उदार आम्ही दान देत नाही काय? आमच्याकडं रोज ब्राह्मण येतात की, मग आम्ही विणून पाठवतो काय? भगवान म्हणले बरोबर आहे, पण दान देणं हा तुझा धर्म आहे, गुण नाही. कसं काय बघूया. 2-4 दिवस गेले आणि काय झालं कुणाला ठाऊक. अचानक पाऊस पडला, कमी दाबाचा पट्टा. कमी दाबाचा आचार पडतो. अचानक पाऊस पडला. रात्री 12च्या दरम्यान एक ब्राह्मण आला. महाराज, माझी पत्नी वारलेली आहे, तिला जाळण्यासाठी माझ्याकडे लाकडं नाही. तो धर्मानं सांगितलं त्या ब्राह्मणाला लाकडं द्या. सेवक म्हणले, महाराज मी बुवानं म्हणलं मला ओव्हरटाईम द्या, पण उपरनं सांगते नो. ओटी मंजूर नाही. लाकडं भिजल्या. तो उद्या त्याला स्वयंपाकाला लाकडं नाहीत, काय करावं? आता काय करावं? ब्राह्मण निघून गेला. दुसरे भगवान म्हणले, धर्मा अरे काल एक ब्राह्मण आला होता. हो. मग म्हणले जेव्हा लाकडं नव्हती काय करावं? अरे लाकडं नाहीत, पण त्याचं झालं काय? चौकशी केली. तो ब्राह्मण म्हणला लाकडं मिळाली. अरे कुठे मिळाली? कुठं? चौकशी करा म्हणले कर्णाकडं. मग कर्णाकडची लाकडं काय भिजली नव्हती का? भिजली होती. मग कर्णाच्या लोकांनी सांगितलं लाकडं भिजल्यात. कर्ण म्हणला आपल्या महालात या, गादे काढा, चन्नाचा पलंग तोडा. चन्नाचा पलंग तोडला आणि ब्राह्मणाला दिला. भगवान धर्माला म्हणले तुझ्याकडं पलंग होता का नव्हता? होता. तोडण्याची बुद्धी झाली का? नाही. म्हणून तुझा धर्म नाही. विठ्ठला. एकदा काय झालं, कर्ण रस्त्याने चालला. एक ब्राह्मण आला. म्हणले महाराज माझ्या मुलीचं लग्न आहे, अंगावर घालायला दागिना नाही. तेवढ्यात दुर्योधनाची पत्नी भानुमती ती देवीच्या दर्शनाला गेली होती. तिथे कर्णानं रथ थांबवला, रथावर चढला आणि भानुमतीच्या गळ्यातले दागिने काढले आणि त्या ब्राह्मणाला दिले. जा. ती भानुमती रुसली. किती लाडका झाला तर का एवढा लाड असतो का कुठं? भरलेल्या रस्त्यात माझ्या अंगावरचे दागिने काढले. दुर्योधन म्हणला कशासाठी काढले ग? कोणत्या तरी ब्राह्मणाला पाहिजे होते म्हणून. चांगलं झालं. चांगलं झालं. हो चांगलं झालं.
काय चांगलं झालं? अगं त्या ब्राह्मणानं दागिने मागितले. एखाद्या ब्राह्मणानं जर बायको मागितली असती तर त्यानं तुलाच दिलीस, लक्षात ठेव. तुझी व्यवस्था झाली असती, मी काय केलं असतं सांग. कर्णाच्या अंगामध्ये दान हा गुण आहे. अजून आहे का गुण? आणि काही वेळेला दान देणं हा स्वभाव. गुणाच्या पुढं आहे, लक्षात ठेवा. धर्माच्या पुढं गुण, गुणाच्या पुढं स्वभाव. दान देणं हा स्वभाव. रंती देवराजा सगळं सांगत नाही. 48 दिवसानंतर त्याला पाणी मिळालं. फक्त पाणी प्यावं तेवढ्यात एक भिकारी आला, एक कुत्रा आलं, एक चांडाळ आला, देऊन टाकलं. रणतीदेव राजा काय म्हणला आहे का? रणतीदेव राजा म्हणला, भगवंता माझं काय भाग्य आहे रे, 48 दिवस मला अन्नाचा कण पाण्याचा थेंब मिळू नये. 48 दिवसानंतर पाणी मिळावं, पाणी मिळावं आणि याचक यावा, असलं कोणतं भाग्य आहे सांग? अगोदर आला विनमुख गेला असतं, माझं भाग्य आहे. ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये आपण विश्रांतीला बसतो आणि फराळ करतो. तुम्हाला गंमत सांगतो बरं का, आपण फराळ करतो ना, भूक लागली म्हणून करत नाही बरं का बाप्पा. सगळे खात्यात म्हणून आपण खातो. तेवढ्यात नेमका भिकारी आला की मग आपण असं म्हणत नाही काय माझं भाग्य म्हणतो का? नाही, आपण काय म्हणतो, कसा नेमका खाताना आलास. मग काय हाताने होते काय? भगवंतानी कसोटी पाहिली होती. ब्रह्मा विष्णू महेश आणि विचार राजाला, तुला काय देऊ सांग. स्वभाव, हा स्वभाव. रणतीदेव राजा म्हणतो, न त्वहं कामये स्वर्गम, मला स्वर्ग नको. न राज्यम ना पुनर्भवम, राज्य नको, मोक्षसुद्धा नको. कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम आर्तिनाशनम, दुःखी असलेल्या लोकांचं दुःख नहेस करण्याचं सामर्थ्य मला द्या. भवतापशमी, दुःखे पिडले निववोच्या, भवतापशमी दुःखे पिडले निववोच्या. बहुता जन्मे खेती करिया हे भवतापशमी दुःखे पिडले निववोच्या, भवतापशमी दुःखे पिडले निववोच्या, स्वभाव. हा स्वभाव आहे. तुका म्हणे तुम्ही क्रोध असे स्वभाव बदलत नाही. काही सांगितलं तर तो
स्वभाव तसाच राहतो. मही नावाचा राजा पुण्याच्या प्रतापानं स्वर्गाला चालला. जाताना त्याचं विमान नरकाच्या मार्गावरून चाललं होतं. त्याच्या अंगावरचा वारा, तो वारा खाली गेला तर नरकातल्या लोकांच्या दुःखाच्या वेदना शीतळ झाल्या. म्हणून त्यांनी काढला, हो विमान थांबवा, विमान थांबवा, विमान थांबवा. राजा म्हणाला, काय कारवा? ते म्हणले, ते दुःखी लोक म्हणतात विमान थांबवा. म्हणजे का? तुमच्या अंगावरच्या वाऱ्यामुळं त्यांना शीतळता प्राप्त झाल्या. असं मग एक काम करा, आपलं विमान तिथं न्या. महाराज तिथं का? मदंग संगमोत्सृष्ट वायुस्पर्शेन ते यदि जंतवस्तुकीना जाता तस्मात् तत्र नयन्तु मां. माझ्या अंगावरच्या वाऱ्यामुळं त्यांना सुख होत असेल तर माझं विमान तिथं न्या. म्हणजे स्वर्गाचं काय करायचं? काय नडलेलं नाही स्वर्ग. नाहम स्वर्गं गणिष्यामी अत्र स्वर्गं करोम्यहम. मला स्वर्गाची इच्छा नाही, माझा स्वर्ग तिथं तयार करतो मी, जिथं जायचं तिथं. तुका म्हणे त्यानी केली वैकुंठ मेदिनी, केली वैकुंठ मेदिनी, केली वैकुंठ मेदिनी. तुका म्हणे त्यानी केली वैकुंठ मेदिनी, केली वैकुंठ मेदिनी, केली वैकुंठ मेदिनी. केली वैकुंठ, केली वैकुंठ मेदिनी, केली वैकुंठ मेदिनी. तुका म्हणे त्याने केली वैकुंठ मेदिनी. काही एका देनी वैकुंठा जावे, ते ती वैकुंठची केले. असो स्वभाव. चौथी गोष्ट सांगतो, धर्म गुण गुण स्वभाव. स्वभाव. आणि चौथी गोष्ट स्वरूप. औदार्य संतांचा धर्म नाही, संतांचा गुण नाही, संतांचा स्वभाव नाही, संतांचं स्वरूप आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. बोला कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार.
माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबा उदार आहेत, संत उदार आहेत. संत उदार 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 संत असे असा अभंग आहे ना. हा? उदार संत उदार संत. त्रैलोकी मात. हा? ज्या जैसा हित पुरविते. हो, उदार संत उदार संत. संत उदार आहे. काय देव उदार आहे. नव्या मेघ उदार आहे. मेघ उदारपणी ओसरे मेघ देताना काही शिल्लक ठेवत नाही, पण परत द्यायला शिल्लक राहत नाही. संतांचं औदार्य तसं नाही. तुका म्हणे पोते तुका म्हणे पोते देवे भरले नोहेरीते. देवे भरले नोहेरीते. देवे भरले नोहेरीते. संत उदार उदार संत उदार उदार. तुका म्हणे पोते. तुका म्हणे पोते. तुका म्हणे देवे भरले नोहेरीते. देवे भरले नोहेरीते. देवे भरले नोहेरीते. संत उदार उदार. संत उदार उदार. देवे भरले नोहेरीते. देवे भरले देवे भरले नोहेरीते. संत उदार उदार. संत उदार उदार. तुका म्हणे पोते. हे पोतं देवानी भरले. देवे भरले. उमेश महाराज हे 2 अर्थ आहेत बरं का. वैभव महाराज 2 अर्थ आहेत. तुका म्हणे पोते देवे भरले, म्हणजे हे पोतं देवाने भरले. दुसरा अर्थ आहे हे पोतं देवानं भरले, म्हणजे देव आहे. हा नाही वेचावेच झाला पूर्ण आहे संचला. म्हणून यांच्या औदार्याची बरोबरी कोण करू शकत नाही. देवसुद्धा. देव देवनी उदार भक्ता देतो अमरपदे. देता न म्हणे साना थोर. वैरी अशी तिची. देवसुद्धा दान देताना मागं पुढं पाहत नाही. गोष्ट खरी आहे. तुझे औदार्य जाणू स्वतंत्र. देता न म्हणसी कैवल्याचे वैरी ही दिसले. गोष्ट खरी आहे. मग यांच्या औदार्यामध्ये फरक काय आहे? यांच्या औदार्यामध्ये फरक आहे. या संता परिसव उदार. या संता परिसव
मित्र सोनारे या संताचे देणे कल्पतरुणी दुने परिसा परिसा भागवने चिंतामणी ठेंगणा संतांच्या अवतार्यापेक्षा जगात देवाचं होत नाही तर तुमचं काय गुण बसलाय असं आहे. कारण आहे का बाकीच्या अवतार्यामध्ये काय मिळतं कल्पतरुहुनी दुने म्हटलेलं आहे. कल्परुदे चिंतिल्या अर्था चिंतामणी पण तो मागेल ते देतो इष्ट देत नाही. कल्पतरू खाली फळे येती मागितली मागितली. तुमच्या मनाप्रमाणे संत तसं देत नाही. संत हिताचं देतात. म्हणून या संतांचे देणे कल्पतरुणी संतांचं देणं जास्त आहे. का जास्त आहे? एक म्हणजे भौतिक दानामध्ये मोह वाढतो. संतांच्या दानामध्ये म्हणविता त्यांचे दास पुढे आस. म्हणून कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. दाते बहुता सती परी न देती साचार. दाते बहुता सती परी न देती साचार. समधेने समधेने या नाही विचार. समाधेने समधेने या नाही विचार. माग त्याची आशा आशा तेने नगरे विचार. बहु आशा देणे विचार. लाजिरवाने जिने दोघांचे धर्म अवघा असार. लाजिरवाने दोघांचे धर्म अवघा सार. कैसा नवे दाता माझा जनार्दन उदार. कैसा नवे दाता माझा जनार्दन उदार. कैसा नवे दाता माझा जनार्दन उदार. कैसा नवे दाता माझा जनार्दन. दाते बहुत असती परी खूप आहेत. न देती साचार. काय तुकोबर आहे म्हणतात सरे ऐशे ज्याचे दान कोण पुण्य त्या नावे. खरं दान कोणतं? दाता तोची एक दाना नारायणास. म्हणून यांचं दान काय आहे? यांचं दान आहे कृपादान केले संती कल्पांतीही. कोणतं कृपादान केलेलं आहे? केला भगवन गीते अर्थ केला भगवद्गीते अर्थ. ऐसे समर्थ तीनों
ऐसे समर्थ त्रिलोकी ऐसे समर्थ त्रिलोकी केला भगवद्गीते अर्थ केला. कोणता अवतारी आहे? ती रे संस्कृताची गहने तोरोनी मराठिया रचली धर्म जाणे श्री निवृत्ती देवी. काय गोड ओवी आहे हो. मनोनी भलतेने येथे प्रयाग माधव विश्वरूप पहावे ये तुलनी संसाराशी द्यावे तिरोधक. अशी ज्ञानोबरायांची क्रांती आहे. भगवान सांगतात, ज्ञानोबा तुझ्या अगोदर अनेक भक्त झाले बर का, पुढं सुद्धा होतील, तुझ्यासारखं नाही. मार्गे अनंत भक्त झाले, पुढेही भविष्य बोलिले परिनिवृत्ती सोपाने सोडविले. अपार जीवजंतू जे मनुष्यगण प्राणी ज्याचा भाग ज्यांचा भानस आहे मेदिनी, मग ही अवतार घेऊन विश्व तारिले कीर्तनी केला भगवद्गीते अर्थ. केवढी मोठी क्रांती आहे हो. संतांनी हे ग्रंथ का निवडले याचं चिंतन करा ना थोडंसं. ज्ञानोबरायांनी निवृत्तनाथांनी भगवद्गीतेला प्राधान्य का द्यावं? का द्यावं प्राधान्य? मध्ययुगामध्ये माणसं स्वतःच्या कर्तव्याला विसरले होते, म्हणून त्यांना कर्तव्यारूढ करण्यासाठी भगवद्गीता असा आहे. यांनी अर्थ केला आणि आपल्यासारखे सामान्य जीव गीतेचा अर्थ सांगू लागले, सांगू शकले. केवढे उपकार आहेत देवा. कृपादान केले संती कल्पांतीही. म्हणून लक्षात ठेवा, पारणाला वाचक कमी पडले का ज्ञानेश्वरी कमी पडल्या? सागर भाऊ, वाचक कमी आहेत का ज्ञानेश्वर कमी आहेत? वाचक कमी आहेत. तुमच्या भागात वाचतच नाहीत. रामायण भागवत बुवा यांचा लय मोठा धोका आहे, लक्षात ठेवा. कोणता धोका आहे? या रामायणाचार्यांनी भागवताचार्यांनी संतांचं वाङ्मय बंद केलं. लय मोठा धोका आहे. कीर्तनकारांनी तारका देताना पारायण कोणतं करता विचारा मग तारका द्या. हां, भागवताचार्य त्यांनी पारायण बंद केली. गाथ्याची पारायण वाढली पाहिजेत, ज्ञानेश्वरीचं पारायण वाढलं पाहिजे, भागवताची पारायण झाली पाहिजेत. अलीकडं आम्ही निळोबाईची गाथा आणि बहिणाबाईची गाथा त्याला आम्ही प्राधान्य दिले. त्यांची पारायण झाली पाहिजे. संत वाङ्मयाचं परिशीलन कमी होत चाललंय, लक्षात ठेवा. रामकथा वाईट नाही, चांगलीच आहे. भागवत कथा चांगलीच आहे, पण ज्ञानेश्वरी पारायण सोडून नाही, हा गाथा पारायण सोडून नाही. म्हणण्याचा उद्देश काय? पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईल. काय शब्द आहेत? सर्व सुखी, सुखाच्या बाबतीत सर्व सुख, सर्वभूती सर्वांना,
आणि सर्वांना परत अपूर्ण नाही, संपूर्ण. म्हणून केला भगवद्गीते अर्थ, ऐसे समर्थ तीही लोकी. अजून काय केलं? बोलविला रेडा चालविली भिंती, बोलविला रेडा चालविली भिंती. सांग देवा ते उपदेशिते, सांग देवा ते उपदेशिते, सांग देवा ते उपदेशिते, सांग देवा ते उपदेशिते. बोलविला रेडा चालविली भिंती, बोलविला रेडा चालविली भिंती. सांग देवा ते उपदेशिते, सांग देवा ते उपदेशिते, उपदेशिते, सांग देवा ते उपदेशिते. बोलविला रेडा सगळं सांगत नाही, वेळ होईल जास्त. रेड्यामुखी वेद बोलविला, हे बी अवधार्यच आहे. अवधार्य आणि सामर्थ्य, अंगी ऐसे बळ, म्हणजे बोध माणसाला कोणी दिलो? रेड्याला. रेड्यासारखा निर्बुद्ध प्राणी, त्याच्याकडं बोधाचं संक्रमण होऊ शकत नाही. ते संक्रमण केलं. अवधार्य नाही तर काय आहे हो? ज्ञानदेव म्हणे, बोल रे ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. रेडा वेद बोलू लागला. जड भिंती चालविली. एकदा पंडित प्राण भगवान शास्त्री धारूरकर त्यांनी प्रवचनात असा प्रश्न विचारला. म्हणले, अर्जुना तरच कोणी चालवला? कृष्णाने. ज्ञानोबाची भिंत कोणी चालवली? ज्ञानोबाईने. म्हणजे भगवान अर्जुन मोठा का ज्ञानोबा मोठे, असं काय करावं? विचारणाराच्या प्रश्नाचा रोग कसा आहे तो बघून उत्तर द्यावं. लक्षात ठेवा. अर्जुन मोठा का ज्ञानोबा मोठे? लक्षात आलं काय? लोक म्हणले ज्ञानोबा मोठे. म्हणले कसे? आता कुठं सांगता येते? त्यांनी सांगितलं, अर्जुना तर देवानी चालवला, पण ओढला कोणी? घोड्यानी. आणि भिंत कोणी ओढली? हे लक्षात ठेवा. भाविकाचे काज अंगे देव. अंगे शब्दाला महत्त्व आहे. स्वतः करतो, कामगार राहत नाही. असं आहे. घडी माती वाहे स्वतः. काम वाटून दिलं नाही, स्वतः केलं. आता आई साहेबांच्याकडं अष्टमहासिद्धी, त्याला लावलं सिद्धी कामाला. फटाकडे आणू, काम करा. भगवान म्हणले, हा काय प्रकार? म्हणले, प्रकार उगत नाही, माझ्याकडं बाया कामाला म्हणून लावल्या त्या, तुमचं काय बिघडतं आहे? भगवान म्हणले, ठीक आहे. भगवंतांनी चाकाला सांगितलं, फिरत राहा नॉनस्टॉप. असं आहे. घडी माती वाहे. चाक फिरलं, पण मडकी आपोआप नाही घडली, मडकी घडवली. त्या मडक्यांना देवाचा हात लागला. तुका म्हणे, पोते देव भरले नव्हे. आणि त्याच्यातलं कालवण संपायचंच नाही, दहीदूध संपायचंच नाही.
देवाच हात लागला ना. आणि बाया सांगायच्या मालकाला, बरं का तेरला गेल्यावर पांडू कुंभाराची मडकी घेऊन या, चांगली आहे. असं आहे. विशेष म्हणजे ते मडकं फुटायचं बी नाही. गिरायक काय म्हणायचं, पांड्या त्या का गोरोबा काकाचं पडकं मग पक्क लक्षात ठेव. म्हणलं माझं कसलं आहे, तुझं काय माहीत, वाजवून घ्या. भगवान म्हणले वाजवून नाही, दगडानं वाजवा. हा, ते दगडानं वाजवलं. वाजवता काय आपटून बघा. आता काय करू, ते आपटलं फुटत नाही हो. आपटलं तरी मडकं फुटत नाही. असं मडकं जगात कुठं आहे का हो. सगळ्या कुंभारांचा धंदा बसला. त्यांनी पाटलाकडे तक्रार केली, हा जो कुंभार आहे पांडू कुंभार हा जादूगार आहे, बंगाली आहे, त्याचं मडकं फुटत कसं नाही. पाटला पांडू काय म्हणणं आहे. भगवान म्हणले तुम्हाला खरं सांगतो, माझी मडकी सुद्धा हिचे तर फुटत होती, हिचं आल्यावर फुटायची बंद झाली. म्हणले गोरोबा काय तुम्हाला, नाही नाही युक्तिवाद करू नको, तू बंगाली आहेस. भगवान म्हणले मी बंगाली कसा सांग. कुंभाराने विचार केला बरं का, आणि कुंभारांच्या लक्षात आलं. त्यांनी सांगितलं, ह्याची गाढवं आल्यापासून वर आल्यात का सांगा. बरोबर वीक पॉईंट, खरंच वरडले हो. आणि भगवान म्हणले आता सापडलो गाड्या, आता काय खरं नाही. भगवंतानी गुरु हनुमंताकडे बघितलं, लेका कीर्तनाच्या नादात मी विसरलो, तुम्ही मधलं प्रमाण म्हणायच नाही बाई. तुम्ही तसं नाही बरं का. आम्ही गरुड हनुमंत आहेत, गाढव नाही. आता काय करावं, आता संपलं ना. भगवान म्हणले काय माहीत आहे का पाटील, ही गाढवं आपल्याकडली नाहीत. हा, ही गाढवं इटलीच आणल्यात. इटलीतलं गाढवलंही बोलत नाही म्हणले. कुंभार म्हणले बंडल मारतोय बंडल, बाकीचं घेणं नाही, वरडायला लाव. भगवान म्हणले ठीक आहे बाबा, आता वरडा तर काय करता. पण भगवंताने अगोदर सांगितले पाटील, ही 6-6 महिने वरडत नाही. एकदा वरडायला लागली की 6 महिने थांबत नाही. लागली काय ऐकलं तुम्ही, लागलं कारखान्याचा सायरन भरा. नवीन पिढा झाली. मग विचारलं पाटलांनी, अरे बंद कधी व्हायचं. भगवान म्हणले हे गाढव आता 1:30 वाजेपर्यंत बंद होणार नाही. आता जेवणाचं तुमचं ते बघा कसं करायचं. हाय मोडका आहे पण रगवाट आहे विठ्ठल. आपला काय विषय हो, आपला विषय सामर्थ्य. काय सामर्थ्य यांच्या अंगात आहे. भगवान सेवा करतो म्हणून एका जनार्दनी समर्थ भक्त, देव त्यांचा अंकित दास, देव त्याचा अंकित दास होय. म्हणा. उदार भक्त, उदार भक्त, उदार भक्त, उदार भक्त,
उदार भक्त उदार उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त ऐसे समर्थ ऐसी मात दयाची केला भगवती अर्थ केला भगवत उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त ऐसी मात त्रैलोकी मात दयाचे केला भगवत गीते अर्थ 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 भगवत गीते
मुखी वेद बोलविला, जड भिंती चालविली, चांग देवाना बोध केला. एवढी कीर्ती संपादन केली. संतांचं वैशिष्ट्य आहे, संत कामाशिवाय येत नाही. आपण येत नाही, आपल्याला यावं लागतं, जन्म घेणे लागतं. संत येतात, काम होण्यापुरतं थांबतात आणि काम झालं कोणताही मन न धरता निघून जातात. फक्त 22 वर्ष काय वय आहे का हो? 22व्या वर्षी समाधी मागितली. भगवान म्हणले 15 दिवस थांबावं लागेल. कार्तिक मासी शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल. दुसरी कृष्ण पक्षी तुझं निर्दासी दिले. वद्य पक्ष तुझ्यासाठी. भगवान सुद्धा म्हटलेले आहे बरं का, लक्षात ठेवा. कार्तिक शुद्ध त्रयोदशीला पंढरपूरला समाधी दिली असती तर भगवंताचं बजेट कमी झालं असतं. आषाढी वारी कुणाची? पांडुरंगाची. कार्तिक कुणाची? ज्ञानोबाची. भगवान म्हणले नाही, हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे, भगवंताला ज्ञानोबरायांचं आणि आळंदीचं महत्त्व वाढवायचं. म्हणून कार्तिक मासी कृष्ण पक्षी पंढरीचा पोहा आला. सगळे संत आले. दशमी प्रस्थानाचा समय हो. एकादशी जागर उत्साह. द्वादशी क्षीरापती महोत्सव ज्ञानदेवासी केला. इथला विजय आहे. मग नेहमी लिया तिथी अष्टमी कृष्ण, नवमी गजरकथेचा, सहदे दशमी, एकादशी श्रेष्ठ गाडी, द्वादशी क्षीरापती, त्रयोदशी उत्तम थोर, नामा म्हणे चतुर्दशी अमावस्येच्या दिवशी. एवढी यात्रा आहे. जे वारीसाठी आले एकादशीला पळाले, जे ज्ञानोबासाठी आले आजपर्यंत थांबले. आज फुलं पडली की त्यांचं कर्तव्य संपलं. पण आमचे वारकरी अजून 2 दिवस असतात बरं का. पांडुरंग बुवांनी आमचा ऐकून सप्ताह वाढवला. आज काला नाही, काला उद्या. 2 दिवस कार्यक्रम वाढला. थांबा, जायची काय करू नका. आज गुरुवार आहे. गुरुवार आहे ना. गुरुवारी आळंदीतून जायचं नसतं. म्हणून बरेचसे लोक काल गेले. याला म्हणायचं काय द्यायची पळवाट. असा उत्साह झाला. कोण कोण आलं होतं? मग व्यास वाल्मिक बोलविले, त्यासही तीर्थ सांगितले. अजून कोण आलं होतं? गया काशी त्रिवेणी, त्या शोभती विठ्ठल चरणी. ज्ञान अखंड वाहू लागल्या. सगळी तीर्थ, सगळे ऋषीमुनी, सगळे देव, इंद्र चंद्र ब्रह्मादी देव, सगळे गण, असे सगळे आले. भगवंतांनी ज्ञानोबांचा सोहळा मोठ्या हौसेनं केला देवालक्षात. आणि त्रयोदशीच्या दिवशी
देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया ज्ञानेश्वर बैसावया जातो ज्ञानेश्वर बैसावया नदीची आमाशा घातली माझवण नदीची आमाशा घातली माझवण माझा घातले माझा कैसे जनवन कालवले कैसे जनवन कालवले दाही दिशा धुंद उदयास्ताविन दाही दिशा धुंद उदयास्ताविन धुंद उदय असताविना कैसे जनवन कालवले ऐसे गगन कालवले ऐसे गगन जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसना जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी ज्ञानेश्वर बैसले आसना पुढे ज्ञानेश्वरी ठेवी पुढे ज्ञानेश्वरी देवी आले पुढे ज्ञानेश्वरी देवी आले ज्ञानदेव मने सुखी केलो देवा सुखी गेलो देवा ज्ञानदेव मने सुखी केलो देवा सुखी गेले देवा पाद पद्मे ठेवा निरंतर पाद पद्मे ठेवा निरंतर पाद पद्मे ठेवा तीन वेळा तेव्हा जोडिले कर कमळ जोडिले कर कमळ तीन वेळा जेव्हा जोडिले कर कमळ जोडिले कर कमळ राखिले डोळे ज्ञान देवे राखिले डोळे ज्ञान देवे राखिले डोळे ज्ञान देवे भीम मुद्रा डोळा निरंजनी मलिना भीम मुद्रा डोळा निरंजन मलिना निरंजनी दिन झाले ब्रह्म पूर्ण ज्ञान देव झाले ब्रह्म पूर्ण ज्ञान देव नाम म्हणे आता लोपला म्हणे आता लोपला दिन कर नाम म्हणे आता लोपला दिनकर लोपला दिन कर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ आपण ज्ञानेश्वर नाम म्हणे आता लोपला दिनकर लोपला दिन कर नाम म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ज्ञानेश्वर समाधिस्थ ज्ञानेश्वर समाधिस्थ पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव नाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली बोला कुंडली ज्ञानदेव भारतीय स्वातंत्र्याला 77 वर्ष झाली. 77 वर्षानंतर नागरिकांच्या लक्षात आलं की मतदान का करायचं. विनोद नाही. याच्या अगोदर जे मतदान झालं ते पक्ष बघून किंवा उमेदवार बघून होत होतं. यावेळेचं मतदान
फक्त राष्ट्र बघून झालं. हिंदू मतदार, मी शब्द वापरतोय थोड्या प्रमाणात, जास्त नाही, थोड्या प्रमाणात जागृत झाला. अजून सगळे लोक बाहेर पडले नाहीत, पण जेवढे बाहेर पडले त्यांनी कोणती तरी क्रांती घडवून दाखवली. आम्हाला कोणत्या पक्षाची बाजू घ्यायची नाही, कोणत्या पक्षाला नावं ठेवायचं नाही. पहिल्यांदा लक्षात ठेवा, पहिल्यांदा राष्ट्र, त्या राष्ट्राचा कोणता तरी धर्म आणि त्या धर्माला अनुसरून कोणता तरी देव, हे लक्षात ठेवा. आपण काही गोष्टी विसरून गेलो. त्याचा परिणाम असा झाला की दुर्जनाची शक्ती वाढत चालली. कौरवांच्या सभेमध्ये भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य जेव्हा मान घालून खाली बसतात, तेव्हा दुःशासन द्रौपदीच्या नेरेला हात घालू शकतो. म्हणून धर्माचार्यांचं मौन हे दुःशासनाचं प्रोत्साहन आहे, लक्षात ठेवा. यावेळेला एक गोष्ट चांगली झाली की धर्माचार्यांनी तोंड उघडलं. आत्तापर्यंत धर्माचार्य तोंड उघडत नव्हते, काही सांगत नव्हते, पण यावेळेला धर्माचार्यांनी मौन सोडलं. त्याचा परिणाम हा चांगला झाला. नका वाजू, टाळ्या वाजवू नका, काय आवश्यकता नाही. अजूनही वारकरी संप्रदायाचे 50% कीर्तनकार, मी जबाबदारीने बोलतोय, लक्षात ठेवा, 50% कीर्तनकार अजूनही धर्माच्या बाजूला नाहीत. मी सांगतो, अजूनही त्यांनी धर्माचं गांभीर्य लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर दुःशासन द्रौपदीच्या नेरीला हात घालू शकतो. आत्तासुद्धा दुःशासन द्रौपदीची नेरी म्हणजे भारतीय संस्कृती, त्या संस्कृतीला हात घालू शकत होता. आपण अल्पसंख्याकांना कोणती आश्वासनं देतोय याचं भान त्यांना राहिलं नाही. आणि भविष्य काळात लक्षात ठेवा, नुसत्या भारतापुरतं बोलत नाही मी, सगळ्या जगाला अतिशय मोठा धक्का आहे इस्लाम लोकांचा. सगळ्या जगात एक तर इस्लामी लोक हे धर्मवेडे आहेत. मी जाहीर बोलतोय, ते धर्माभिमान नाही, धर्मवेडे आहेत. त्यांना सगळं जग इस्लाम, सगळं जग, इस्लाम शब्दाचा अर्थ आहे शांतता. त्यांचं म्हणणं आहे सगळं जग इस्लाम झालं की मग शांतता होणार आहे. हे अर्धवटपण आहे हो, सोडून द्या. नुसत्या भारतापुरतं नाही, महाराष्ट्रापुरतं नाही, पण अवघ्या जगाला याची जाणीव झालेली आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये एवढी ताकद आहे महाराज. नुसत्या संप्रदायातल्या कीर्तनकारांनी काम केलं तर अन्य कोणी, एवढा मोठा संप्रदाय हा. म्हणून परत सांगतो, कोणत्या पक्षाची बाजू आम्हाला घ्यायची नाही, पण आपला धर्म, आपलं राष्ट्र, आपली संस्कृती, आपली तीर्थक्षेत्र
आपल्या नद्या आपले धर्मग्रंथ सुरक्षित राहायचे असतील तर भविष्य काळामध्ये सुद्धा या प्रकारची जाणीव आणि जागृती ठेवणं गरजेचं आहे. तुकाराम राम तुकाराम 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 बोला कुंडली कमलधारी ज्ञानदेव तुकाराम 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 एका जनार्दनी समर्थ ते भक्त बोला एका जनार्दनी समर्थ एका जनार्दनी समर्थ ते देवतयाचा अंकित दास होय देवतयाचा अंकित दास होय केला भगवतीचे अर्थ केला भगवतीचे अर्थ केला ऐसे समर्थ त्रिलोकी ऐसे समर्थ त्रिलोकी ऐसे समर्थ त्रिलोकी त्रिलोकी लाभ गीते